आत्ताची एक मोठी बातमी पाहूयात। सोलापूरमधील व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता, असं स्पष्टीकरण हे अजित पवार यांनी दिलेलं आहे। कालच अजित पवारांचं पोलिसांसोबतच्या संवादाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर आज अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलंय। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून। मंदार, अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलंय खरं, मात्र त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत। जे अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत या सगळ्या प्रकाराबद्दल अजित पवारांच्या वरती, त्याची उत्तरं मिळत नाहीयेत। कारण अजित पवार म्हणतायत की कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नव्हता। असं जर अजित पवारांचं म्हणणं असेल तर त्या महिला IPS अधिकाऱ्यांना अजित पवारांनी फोन का केला होता आणि जर त्यामध्ये काही चुकीचं घडलं नव्हतं तर मग अजित पवारांच्या समर्थकांवरती गुन्हे दाखल का करण्यात आलेत, या प्रश्नाची उत्तरं खरं तर अजित पवारांकडून मिळणं अपेक्षित आहे। मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर कालपासून अजित पवार माध्यमांना भेटत नाहीयेत। एका अर्थाने माध्यमांना ते टाळतायत। काल पुण्यामध्ये त्यांचा कार्यक्रम होता, तिथं ते माध्यमांशी बोलले नाहीत आणि आज पिंपरी चिंचवड मधले तर कार्यक्रम त्यांनी रद्दच केलेले आहेत। ते कार्यक्रम रद्द करून ते थेट मुंबईला रवाना झाले। उद्देश हाच असावा की माध्यमांना टाळता यावं आणि त्यानंतर आता आपण ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिक्रिया पाहतो आहोत। खरं तर अजित पवारांनी समोर येऊन कॅमेरावरती त्यांची प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे, मात्र ट्विटरवरती त्यांनी हे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। अगदी धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। तर अजित पवारांनी एक पोस्ट करून हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर अजित पवारांनी नेमकी ही पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे। मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक, उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे। तर व्हायरल व्हिडिओवरती अजित पवारांनी एक पोस्ट करत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। कालच अजित पवार आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। सोलापूरमधील कुरडू गावातील ही घटना होती आणि त्यानंतर आता अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलंय।